विधान भवनामध्ये मारामारी करतात, अशा सर्व आमदार मंत्र्यांचा आपण एक दिवसाचा कॅम्प घ्यावा आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर घेऊन त्यांना या राज्यामध्ये काम कसं करायचं असतं, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, सहकारमधले प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवायचे असतात, याबाबत तुम्ही एक शिबिर घ्या. त्यासाठी सुद्धा त्यांनी अनुकूलता दाखवली आणि त्यांनी सांगितलं की नक्कीच मी या संदर्भात सुद्धा काल सगळ्या मंत्र्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की आपल्या वक्तव्याने काय अडचणी होतात, आपल्या वक्तव्यामुळे किती त्रास होतो. कारण हे बोलून जातात, आमच्यासारख्या संघटना त्या ठिकाणी आंदोलन करायला जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते सामूहिक संघटित होऊन आमच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करतात. हे काय योग्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबाबत दखल घेतलेली आहे. या इकडे पुढे थोडं पुढे आहे ना, पुढे इकडे पुढे 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 थोडं. कारण की महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून रम्मी खेळत बसतात. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की त्यांचा राजीनामा तर घेण्यात यावा, परंतु मुख्य प्रश्न आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी. आज मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की कर्जमाफी तर आम्ही देणारच आहोत, परंतु 10 वर्षे शेतकऱ्यांना कर्जच होणार नाही याची सुद्धा दक्षता आम्ही घेणार आहोत. आणि आज स्पष्टपणानं त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ. दुसरा मराठा आरक्षणाचा विषय आहे की अनेक दिवसापासून 30 वर्षापासून जी मराठा आरक्षणाची लढाई चाललेली आहे त्याच्यावरती आम्ही मार्ग काढत आहोत आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न सोडू. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अनेक संघटना लढत असताना अनेक ठिकाणी या शेतकऱ्यांचा आवाज, मराठा आरक्षणावर आवाज उठवणारा त्यांचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय आणि त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याचं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदय हे आश्वासन पाळतील, अन्यथा 9 ऑगस्टपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये जनजागृती मोर्चे आणि आंदोलनं चालू करणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ही आमची आंदोलनं चालू राहतील. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर सरकारनं लवकरात लवकर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.